भविष्यावर बोलू काही या आजच्या कार्यक्रमात सगळ्यांचं स्वागत करते मी संपदा। आणि आपल्या मार्गदर्शनासाठी तुमचेच प्रश्न तर मी त्यांना विचारणार आहे ना, तुमच्यासाठी मार्गदर्शनासाठी इथे उपस्थित शरदजी उपाध्ये यांचं स्वागत करते। आजचा तुम्ही विषय ऐकाल ना तेव्हा म्हणाल की यांचा कुंडलीशी संबंध असतो का, तर त्याचा थेट संबंध असतो हे आपल्याला जाणून घ्यायचंय। विषय असा आहे एकत्र कुटुंब पद्धती, आणि मग एकत्र कुटुंब पद्धतीतनं प्रेमविवाह यशस्वी होतात का नाही होत, किंवा वय जसं होत जातं तसतसं आपल्या दोन नवरा बायकोंमधले संबंध कसे होत जातात, किंवा त्याला काही कारणीभूत इतर मुद्दे असतात का, या सगळ्याविषयी चर्चा करूया। एकत्र कुटुंब पद्धती ही आता फक्त चित्रपट आणि मालिकांमध्ये जास्त करून दिसते, की ज्यांना फक्त काही तास अभिनय करून ते सिद्ध करणं सोपं असतं। पण खरोखर जी एकत्र कुटुंब पद्धती नांदत असतात त्यांच्या आयुष्यात काय परिवर्तन होतं हे आपण जाणून घेऊया। मला सांगा की एकत्र कुटुंब पद्धती म्हणजे फक्त नवऱ्याची रास जुळून चालणार नाही किंवा त्याच्याशी आपला स्वभाव जुळून चालणार नाही, इतर बरेच मुद्दे असतात, या अनुषंगाने सांगा। राशींवर सुद्धा कळतं की कर्क राशीच्या मुलीला एकत्र कुटुंब पद्धती फार आवडते। रसिक प्रेक्षक सगळे माझ्या घरचे समजतोय, माझ्या घरचं उदाहरण देतो। मी कर्क राशीवर फार प्रेम करतो म्हणून मी माझा जोडीदार कर्कवाला पाहिजे, मी थांबलो होतो। माझी सून पण कर्क राशीची असावी, मग समजा हट्ट नाही, हट्ट मुलाने करायचा, पण माझी अपेक्षा होती आणि बरोबर तसं झालं। तर मी जेव्हा माझ्या सुनेला सांगितलं की अरे तुम्ही दोघे आता इथे आनंदाने संसार करा, हा काळ आहे, हा तुमचा आहे, तर तुम्ही नाही नाही बाबा आपण एकत्रच राहायचं। तर मी म्हटलं बघ, उद्या जो नवरा ऑफिसमधनं आला त्याला पटकन वाटलं तुझी चेष्टा करावी आणि आम्ही दोघे समोर बसलो आहे, तर तुम्ही तसं काय ना आम्ही काय तुमच्या समोर पण करू असं ते बोलली माझ्याकर। पण आम्ही जेव्हा म्हटलं की लोखंडवाल्यामध्ये माझा फ्लॅट आहे तिथे मी जातो, तर तिने नाही म्हणून सांगितलं 8 तासाने। आता एक कारण असं असेल की मी स्वतः खूप प्रेम करतो त्यांच्यावर। थोडंसं विषयांतर करून सांगतो की ही ओटी भरणं हा जो प्रकार असतो ना, त्याला मी माझ्या सोनबाईला नरसोबाच्या वाडीला नेलो आणि तिला म्हटलं तू नावेत बस, नावेत बसून ओटी भरायची म्हणजे बाळाला पाण्याची भीती वाटत नाही असं शास्त्र आहे। आणि त्या तीरावरून त्या तीरावर सगळं सागर संगीत आम्ही सगळे गेलो। तर म्हटलं तुम्ही धार्मिक आहात म्हणजे अरसिक व्हायला पाहिजे असं नाही, धार्मिकतेत पण रसिकता आहे। लग्न कशी घास देणं वगैरे हा प्रकार असतो, आज सुद्धा रसिकताच आहे का नाही। आणि मग आजही तसं बघायला गेलं तर केवळ कर्केचे आहे म्हणून, पण मीच वृश्चिकवालीला सांगितलं असतं तर हो चालेल ना बाबा तुम्ही तिकडे रामेरा म्हणली पण असते, कारण त्या मुलीला एक माणसं खूप असावी अशी वाटतात वगैरे। दुसरं एक उदाहरण देतो की धनुराशीच्या मुली कधी कधी खूप घाबरट असतात, हे खूप ज्योतिषांना पण माहिती नसेल। पुरुष का नाही, थोडं वेगळं शास्त्र आहे। धनुराशीच्या मुलींना इमॅजिनरी फिअर्स फार असतात, मग त्याच्या बसल्या ना कधी कधी आपण टी व्ही बंद करतो तर टी व्हीतून आवाज येतो ना, तसं ना एकदम वाटतं काहीतरी आहे, ते घाबरून जातात एकदम, असं पण घडलेलं आहे। इमॅजिनरी म्हणजे इतका अंधार पडला की त्यांना काय काय वाटायला लागतं। चाळीत कोणतरी वारला ना की त्यांना सारखं वाटतं ह्याचं इथे फिरत असणार, मग लिफ्टमध्ये नको बा असणार बाजूला। हा ती मुलगी एकत्र कुटुंब पद्धती प्रेफर करते, पाहिजे कोणतरी आपल्या आजूबाजूला, आलंच भूत तर मग हे पण असं बरंच गमती आहे। पण एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये एक गोष्ट पण सगळ्या बाजूने विचार करावा, नवीन लग्न झालेल्या मुलांना जे स्वातंत्र्य पाहिजे तोच काळ असतो, मुक्त वागता येतं, त्यात काय अर्थ नाही वगैरे कदाचित पुढे कळेल, पण त्या काळामध्ये इतर लोकांसमोर दिवसा कोंडमारा होऊ शकतो। तर काही काळ तरी ती वेगळी पद्धत, असं 1 वर्ष व 2 वर्ष तरी, आणि नंतर मग तिला दिवस जातात, त्याला छानपैकी तिच्यावर संस्कार करणारी आजी असावी, हे बरोबर आहे। पण त्या उभयतांचा विचार करता लग्न झाल्यावर जर ते म्हणाले 1-2 वर्ष आम्ही वेगळे राहतो तर ते खूप आदर्श होईल। आणि एरवी मग सगळे लोक एकत्र असले तर कितीतरी कामही मिळून मिसळून होऊ शकतात। पण म्हणजे आता तुमच्या विचाराने ठोसपणे अर्थ लावायचं म्हटलं तर तुम्ही विभक्त राहूनही मनाने एकत्र राहू शकता, ज्याच्यामुळे ते नातं चांगलं राहू शकतं। आणि एकत्र राहून एकमेकांची धरपकड ओरबाडण्यापेक्षा मग असं वेगळं राहून एकत्र राहून जे ओरबाडतात
ते विभक्त राहून मनाने ओरबाडतच असणार एकमेकांना. मग ज्याचं खरं प्रेम आहे ना, तुम्ही सासूला आई म्हणताना तुम्ही आईप्रमाणे वागा, तिला अपील होईल. म्हणजे सून आईसारखी मुलीसारखी वागते, पण मुली तोंड देखील आई म्हणतात. आणि कधी कधी बघ आपल्याला कळतं खूप त्रास होतो सोन्याला. पण हे सगळं राशींवरही अवलंबून आहे. सासू वृश्चिक राशीची असेल तिची रिॲक्शन वेगळी. ॲस्ट्रॉलॉजी शिकल्यावर समजा मी मुलगी असतो आणि ॲस्ट्रॉलॉजी शिकलेली आहे ना, मी घरातल्या प्रत्येक माणसाला ॲडजस्ट केलं असतं. माझा दीर आहे मिथुन राशीवाला आहे, तो मला टाळीच देणार, हाय वहिनी करून. दुसरा माझा दीर आहे कुंभ राशीचा. तर कुंभ राशीचे लोक इतके डिसेंट असतात की एखादी मुलगी आंघोळ करत असेल बाथरूममध्ये आणि मोठं होल असेल दरवाजाला, तर तो डोळे नाही लावत, कान लावतो, कारण ती आतनं गात असते. ही पण एक डिसेन्सी त्यांच्यामध्ये असते. मग हा कोण आहे? तर मेषवाला आहे, जरा भडकू आहे, ह्याला फार याच्याशी गमती नाही करायच्या. हा कर्कवाला आहे, हा माझा दीर नाही, माझा मित्रच आहे, असं ॲक्सेप्ट करता येतं. पण प्रत्येकाला ते जमतं असं नाही. आणि कधी कधी घरातले लोक नको इतकं इंटरफेअर करतात, ते करू नये. मी एक नेहमी विचार करतो, मुली घरदार सोडून येतात, आईवडिलांना सोडून येतात, किती त्या मुलींना हळवं होत असलं पाहिजे. आणि त्यात हे सासरचे लोक जर दादागिरी करायला लागले तर शरम वाटले पाहिजे त्यांना. ह्या मुलीला छान वागवा ना, लक्ष्मी आहे ना ती माप ओलांडून आली आहे. माप ओलांडण्यात पण राशी असतात. मेष राशीच्या मुली माप ओलांडतात का फुटबॉल खेळतात तेच कळत नाही. असं त्यात पण राशी आहे तर सगळीकडे. असं जर तुम्ही तिला प्रेम दिलं तर मुली पहिल्यापासून बघतात. एक गंमत म्हणून प्रश्न विचार. काही लोक फुरसतीने घर बांधतात, त्यावेळेला वास्तुशास्त्राचा अभ्यास करून, सर्व दिशांचा अभ्यास करून बांधतात. तसं लग्न जमवताना आत्तापर्यंत तुमचा अनुभव आहे का की कोणी सासूची बघू, सासऱ्याची बघू, धीराची बघू, नवऱ्याची बघू आणि मग आता छान संसाराचं घर उभं राहणं? आपला माणूस आहे ना, त्याचीच आधी बघायला पाहिजे. आपला माणूस आपल्या मागे खंबीर उभा असेल, सासू कशी वागो, सासरा कसे वागो. पण काही पुरुषच असे असतात, जाऊ दे ग ती सहन कर, माझी आई आहे ना. हा बावळटपणाचा मग मुलींना राग येतो. माझ्यावर अन्याय होतो तिथे तू खंबीर उभं राहायला पाहिजेस. नवीन लग्न झालेल्या मुलींनी एक लक्षात ठेवा, थोडा वेळ जाऊ दे, सेटल होऊ दे, मग एकेकांना मैदानात घेऊया. पेशन्स ठेवलेला बरा. तुम्ही मुलींच्या बाजूने बोलताय. त्याचं कारण जास्तीत आहे, जास्त. कारण आहे मी खूप मानतो स्त्रीच्या कर्तृत्वाला, स्त्रीच्या अस्तित्वाला. अनुसूया मातेने एवढं प्रेम केलं अतिऋषींवर, इतकं व्यवस्थित उत्तम त्यांची साधना झाली. पण ते सोडून जेव्हा गेले तर त्यांनी काय सुरेख धर्म सांगितला की मी तुला सोडून जातो, पण दत्तात्रयांना तयार केलं आहे मी. दत्त त्यांचा मुलगा, दत्त, दुर्वासा आणि चंद्र. पण दत्तही जेव्हा जायला निघाले संन्यास घेऊन, तर म्हणाले आई तू माझी आई हे नंतर झालं, तुझा आत्मा आहे, आत्मधर्म पहिला आहे. तर आत्मदर्शन तुला झालं ना, आमची कर्तव्य संपली. कोणाला प्रत्येकजण एकटाच असतो तसा. आत्मधर्मासाठी आम्ही आता आपापल्या जागी, तू पण तशीच जा. आणि एक सुंदर वर्णन आहे, ते दोघे निघून गेल्यावर अनुसूया माता एकट्याच आल्या आश्रमामध्ये. आतड्याला पेळ पाडणारं वर्णन आहे दत्तप्रबोधामध्ये. पण त्या म्हणायला छान, माझा नवरा आणि मुलगा दोघांनी मला स्वयंभू केलं, सेल्फ रिअलायझेशन, आत्मदर्शन करून दिलं. एकेकाची एक एक लेवल असते त्याप्रमाणे. पण काही ठिकाणी अटळ आहे. सासू वृश्चिक, सोन वृश्चिक, तर दोन विंचुका प्रेमाने बोलतात, असं दिसेल का कधी? होणार तो प्रॉब्लेम. सांगा की प्रेमविवाहात हे आधी काही नसतं, पहिले नजरानजर असते, मग आवड नसतं, स्वभाव पाहणं असतं. याच्यात कुंडलीचं प्रेम कधी जमतं? प्रेम सगळ्यांना जमत नाही. मी एक किस्सा फार पूर्वी सांगितला होता की पुण्याला एक मुलगा ज्योतिषाकडे जाऊन म्हणाला, मला प्रेमात पडावं असं वाटतं. प्रेमात पडणं हा प्रोग्राम आहे का? नाही. ज्योतिषी कुठल्या राशीचा असेल तो त्याला म्हणाला, प्रेमात यश मिळायला पाहिजे असेल तर शुक्र फार चांगला लागतो, तर तू शुक्राचा हिरा घाल. बघा 28,000 रुपये कॅरेट आज किंमत आहे त्याची, पण त्याला 25 सेंट म्हणजे 7,000 रुपयाचा हिरा घ्यायला लावला. म्हणाला की शुक्राचा रंग आकाशी निळ्या रंगाचे कपडे घाल, आणि शुक्रवारी मी तुला शुक्राचा होरा काढून देईन. तो तास असतो प्रत्येक घरावर अंमल. त्यावेळी तुझ्या घराच्या पूर्व दिशेला शुक्र आहे, म्हणून तू तिकडे जाऊन उभा राहा. त्या तासात तुला जी मुलगी आवडेल तिला हॅलो कर. ते एवढं गेलं तसं. ती बालगंधर्वची एरिया आली. बालगंधर्वच्या बाहेर तो उभा राहिला. एक मुलगी येताना दिसली त्याला. तुम्ही अलीकडची मुलं क्लिक होणे म्हणतात, त्याला क्लिक झाली ती.
तरी ज्योतिषावर भरोसा ना, हॅलो केलं. मुलांनी नेहमी लक्षात ठेवा, आपण हॅलो करून जर तिने लक्ष दिलं नाही तर आपण डेंजर झोनमध्ये आहोत. तरी पुन्हा मागे गेला, तिच्या हॅलो केलं. तिचे वडील बजरंग दलाचे कार्यकर्ते, भाऊ तिकडचा शाखा प्रमुख, दोघांनी आधी झोडल्यावर पोलिसने झोडला. आणि तो मला भेटायला मला म्हणाला की असं कसं चुकतं ज्योतिषांचं. म्हटलं मुली वाटेवर पडलेत का, हिरा घातला की लागल्या मागे. म्हटलं लक्षात ठेव, कुंडलीत एक प्रणयस्थान आहे, प्रेमाचं स्थान आहे. त्या स्थानात मंगळ हर्षल असले तर मार खाण्याचे योग असतात. म्हणून तुम्ही जेव्हा प्रेम प्रकरण करायला जाता तर काही होऊ शकतं, मार खाण्याची पण तयारी पाहिजे. मी तर म्हणतो चिलकत हेल्मेट काय ते जवळ ठेवलेलं बरं असतं. कारण पद्धत कशी आहे तुमची, तर एकदा गंमत अशी झाली होती की मी लोकांना सांगितलं, मेष राशीच्या मुलीला कोणी प्रेमाने मुलगा जरी म्हणाला की आय लव्ह यू, तर ती त्याला म्हणते आरशात तुझं थोबाड कधी बघितलंस का, इतकं स्ट्रेट फॉरवर्ड. आणि वृषभवाली म्हणते दुखवायला नको, कोण असेल. 8 दिवसापूर्वीच माझी एंगेजमेंट झाली. जर मला 8 दिवसापूर्वी विचारलं आपण दोघे छान आनंदाने राहिलो असतो, तो हर्ट होत नाही. तो एक लक्षात घेतो, ती नाही म्हणली नाही मला. वृषभेच्या मुलींचे स्किल असतं, कौशल्य. तर असा प्रेमविवाहामध्ये गमती जमती घडतात. माझं म्हणणं असं की प्रेम ही भावना प्रत्येकाच्या हृदयात आहे, पण पुढाकार नेहमी पुरुष घेतात. बायोलॉजिकली मेल इज ॲक्टिव्ह, फिमेल इज पॅसिव्ह. तर तो मुलगाच जाऊन तो तसं इंटरेस्ट. पण काही मुलं पुस्तकातनं चिठ्ठ्या पाठवतात, खाली लिहित नाही, म्हणजे वेळ आली तर मी नाही लिहिले. काही बहिणींकडनं पाठवतात, तेव्हा मुली चिडतात, तुला स्वतःला येत नाही. म्हणजे मुलींना असं स्पष्ट सांगितलेलं आवडतं. तिथे धनुराशीचे पुरुष काय सांगतात, एखादा मुलगा सांगतो, हे बघ मला तू आवडतेस, मी लग्नाचा मुलगा आहे, तू पण आहेस, तू नाही म्हणलीस तर मी राजाबाई टॉवर जाणार नाही जीव द्यायला, पण जर तुला मी बरा वाटलो तर आपण लग्न करेल, तू कळव मला, आय एम नॉट इन हरी, असं छान बोलून जातं. पण ही मुलं असे काय कायला करतात, तर त्या मुलीला मग राग येतो. तू बहिणीकडनं काय विचारतो, सरळ मला आहे. एक मुलगी बस स्टॉप उभी होती, एका मुलाने असं हात उचलून हाताचं चुंबन घेतलं. ती म्हणाली माझ्या ओठाला काय लसणीचा वास येतो का, त्यालाच ओरडली ती. राशीवर अवलंबून असतं सगळं. प्रेम विवाह हा कर्केचा प्रकार आहे, प्रेम म्हटलं तर. आणि प्रणय हा वृषभेचा आविष्कार आहे. तर एखादी मुलगी आवडते म्हटल्यानंतर एक डेअरिंग पण पाहिजे ना जायचं, त्याला जोडीला मंगळ पाहिजे. शुक्राबरोबर मंगळ बलवान असेल तर तो अप्रोच बरोबर करू शकतो. पण तो बुध बलवान असेल तर तो गमती जमती करत प्रेम जमवेल. मंगळ बलवान असेल स्ट्रेट जाऊन विचारेल तिला. हर्षल बलवान असेल तर अटॅकच करेल. तो प्रेम नाही म्हणू नको, मी ॲसिड फेकेन तुझ्या तोंडावर, ते एक प्रकरण वेगळंच आहे. असं त्या प्रत्येकाच्या स्किलवर अवलंबून असतं. पण नॉर्मली आधी ओळख, मग परिचय, त्याच्यानंतर डिस्कशन. मग आम्ही आमच्या भाषेत म्हणतो बुध. आता ग्रहावर जेव्हा आपण बोललो ना त्याला बुधाच्या गमती जमती सांगेन. बुध म्हणजे चाचपणे, पलीकडची व्यक्तीला आपण आवडतो का. शुक्र म्हणजे जरा डेअरिंग येणे, हात धरणे इतकं, स्पर्श करणे इतकं डेअरिंग येणे. आणि पुढे मंगळ हर्षल म्हणजे समागम करणे, असं होतं ते. शरद काका, मी माझ्या आजीला सहज विचारलं की तुझी पत्रिका जुळवून लग्न झालं का, कुठे कोणी पाहिलंय, त्याने सांगितलं जुळली, आम्ही म्हटलं जुळली. असे सुद्धा वृद्ध मंडळी दिसतात. तर पूर्वीच्या काळी नव्हतं एवढं, कारण मुलींच्या अपेक्षाही नव्हत्या. मुली किती इंटेलिजंट आहे आज प्रूव्ह करतायत, तर त्याला काहीच नव्हतं. नराला मादी पाहिजे, घराला एक स्त्री पाहिजे काम करणारी, इतक्या खालच्या भूमिकेत लग्न त्यावेळी झालेली आहेत. मग पहिल्या वेळी आपलं त्या मुलीला तू लक्ष्मी आहेस घरची, अमुक अमुक ठीक आहे, पण पुढे लक्ष्मी कसली, ते मोलकरीणच करून टाकतात तिला. मग त्या बायकासुद्धा असं, बरं समजा त्यावेळीसुद्धा एखादा रसिक नवरा मिळाला तर बायकांना एवढं स्वातंत्र्य नव्हतं. ओसरीवर आलं तर फोडून काढत असत वरामिराच्या काळामध्ये. आज मुली हाय करून अंगावरच येतात एकदम दार उघडून. म्हणजे हा विचार केला तर आज मॅच मेकिंगचं जेवढं महत्त्व आहे तेवढं पूर्वी एक ठीक आहे तडजोड होते ना, अरे ठीक आहे. बायका बाळणपण वर्षावर्षाला होणाऱ्या पण बायका असायच्या. माझ्या माहितीत एक बाई आहे दादरला, त्यांना 14 मुलं आहेत. आणि कधीतरी प्रेमाने जर कोणाला सांगितलं ना ह्यांना 14 मुलं आहेत ना, अजून बघा तब्येत, तर ते ओरडतात, 14 मुलं काय करतो, हे गेले म्हणून, असं पुढे पडतं.
ज्यांचा प्रेमविवाह झालाय आणि अनेक काळ ते एकत्र राहिलेत. अशी मंडळी म्हणतात आम्ही आधी प्रेम केलं आणि नंतर लग्न केलं, तर काही मंडळी म्हणतात की आम्ही लग्न केलं पण नंतर प्रेमात पडलो. एकंदरीत त्यांचं यशस्वी सहजीवन हे उत्तर असतं. पण आता तुम्ही सांगा की याच्यात कुंडलीचा कुठे अभ्यास असतो की हे पुढपर्यंत नातं टिकून राहणार आहे? प्रेमाचं स्वरूप सुरुवातीला कसं होतं हे महत्त्वाचं आहे. प्रेमाचं स्वरूप जर शारीरिक आकर्षण एवढंच असेल तर ही टिकणारच नाही. का वृद्धापकाळ अटळ आहे, सुरकुत्या पडणार, शरीर थकणार. ही ॲक्सेप्ट जो करत नाही त्याचा कसला प्रेमविवाह? तो स्वार्थी प्रणयविवाह. पण जेव्हा अत्यंत उदात्त असं एकमेकावर अंतकणपूर्वक प्रेम असतं, ज्याला वि स खांडेकरांच्या भाषेत म्हणायचं हृदयाच्या गाभ्यातून उमललेलं फूल. हृदयाच्या गाभ्यातून उमललेलं प्रेम असतं, त्या आठवणी किती साठून जातात. पुष्कळांची शाळेतच लग्न म्हणजे ओळखी होतात, जमतात. माझ्या पाहण्यात एक मुलगा मुलगी आहे, त्यांचं 4थीपासून प्रेम प्रकरण होतं. मी म्हटलं अभ्यास केला की रे तुम्ही? ते तर करत होतो म्हणे, पण आम्ही एकमेकाच्या शेजारी बसायचो. आता इतका काळ एकमेकावर प्रेम करणाऱ्यांचं निसर्गतः घट्ट नातं होतं. आणि त्यात पुन्हा राशी अशा आहेत, कर्क तूळ राशीचे मुलं भरे ॲग्रेसिव्ह नसतील, पण पत्नी आजारी पडली तिची शुश्रूषा करणं, सेवा करणं, कुठेतरी तिला लक्ष. माझ्या नवऱ्याने खूप सेवा केली माझी. तिथे पण बंद घट्ट होतात ना आपले. तर प्रत्येकाची राशी कुठली आहे, तो कुठल्या दृष्टीने बघतोय. एखादा वृषभवाला काय म्हणेल, त्याच्या बायकोनी मला त्या काळात खूप सुख दिलं पण नंतर काय झालं कळत नाही, अगदी थंड झाली. ते म्हणणं बरोबर नाही आहे. तुला त्या काळात जे प्रेम दिलं त्याचे परिणाम पण त्याने भोगलेले आहेत. म्हणून निसर्ग स्त्रीला क्षमा करत नाही म्हटलेलं आहे. तर हे तू असं हार्ड अँड फास्ट एकाच याच्यावर ठरवता येणार. त्यांच्या राशी कुठल्या आहेत त्या. काही माणसं वृद्ध तो स्वीकारायलाच तयार नाही. आता हे माझे छान केस आहेत ना, तर मला कशाला काळे करायला पाहिजे? निसर्गाला पांढरे केस मंजूर आहेत. म्हणून एकदा एका बाईला दुसरी बाई एवढंच म्हणाली, तुझ्या मिस्टरली छान दिसतात का, उजळले तसं वाटतं. तर ते म्हणाले, हे बघ ते पहिल्यांदा कोळशाच्या खाणीत काम करत होते, आता पिठाच्या गिरणीत काम करतात. अशा पण वृश्चिकवाल्या बायका असतात नाही. पण तुम्ही बाह्य स्वरूपाला महत्त्व देत गेला तर प्रेम टिकणार नाही. माझ्यासाठी माझ्या जोडीदाराने काय खस्ता काढल्या आहेत ह्या आठवणी ताज्या ठेवल्या पाहिजेत. वेळ पडली तर लिहून ठेवावं. आणि मग लक्षात येतं की एक एक स्त्री एवढा त्याग करते, त्याचं मोल ज्याला कळतं त्या राशीवर जन्म घ्यायला लागतो. ज्या अशा भोगवादी राशी आहेत त्यांना हे कळत, त्यांचा वृद्धापकाळ वाईट जातो. उरला प्रश्न वृद्धापकाळातला सुद्धा सहजीवन. ते किती रसिकपणे ते उपभोगते दोघांच्या राशीवर अवलंबून आहे. वृषभाला जेवढा इंटरेस्ट घेईल तेवढी मकरवाली नाही घेणार. त्यामुळे आता कशाला झाली ना मुलं, त्यांची लग्न झाली. तुम्ही अगं पण मला सहवासाची गरज आहे, सहवास ठेवूया, पण आता शरीर सुख ह्या काळात शक्य नाही असं ती बोलेल. याची अपेक्षा वेगळी असेल. म्हणजे इतकी वेगवेगळ्या राशींचे परम्युटेशन कॉम्बिनेशन केल्यावर वृद्धापकाळ कळतो. असं म्हणतात का हो की वयाची अमुक एक वर्ष ओलांडली आपण की पत्रिकेचा काही आपल्या आयुष्यावर असर नसतो, असं खरंच असतं? चुकीचं आहे. पुस्तकात दिले 28 वय झाल्यावर मंगळ बघू नये. एक जनरल कॉन्सेप्ट काय, 28 नंतर मनुष्य थंड कामी होतो. मग अवघे 500 वयमान का म्हटलं असतं? मला तरुण मुली असं सांगतात, मुलं परवडली, म्हातारे डेंजरस असतात. असं बसमधनं प्रवास करताना आणि गाडीतून असं मुली बोलतात सरळ. हे ऐकून गंमत वाटते, कारण बरेच गैरसमज असतात की जसं तुम्ही मंगळाच्या बाबतीत सांगितलं, जसं माझ्या मनात होतं की अनेक वयाच्या टप्प्यानंतर काही लागू होत नाही, सहजीवन हे त्याला उत्तर. पण खरोखर या प्रत्येक गोष्टीचा इतका बारकाईने या कुंडलीने विचार केलाय. आपण आज इथेच थांबूया.